सुंदरीला जरा आज बाहेर सोडलेलं. सुंदरी का ऐकना, त्यांना ना उड्या मारायला लागली बघा, कशी पळत्या इकडं तिकडं. मग तिथनं आई आणि मी आलो बघा, जरा कनी धनगराच्या माळात कनी खुरपण करायची होती, तंबाखूची पानं कोचायची होती आणि खुरपं फिरवून खुरपण करायची होती. मग ती खुरपण त्यानं आवरली. तिथनं काय आवरून झाल्यानंतर जरा मस्तपैकी फ्रेश मेथीची भाजी घेतली तंबाखूतली. कशी आहे बघा, एकदम फ्रेश मेथीची भाजी घेतली. आज संध्याकाळी खायला एक नंबर म्हटलं. मग तिथनं आलो घरात. घरात आल्यानंतर ह्यो मन्या बसला बघा. मन्या कसा मन्याचं काम निवांत आहे बघा. टेन्शन नाही लेणे का, टेन्शन नाही देणे का. मग मन्यासंग जरा खेळून झालं. तिथनं आई म्हटली पप्पाईचं झाडाचं पप्पाई काढ जा. मग पप्पाई काढायला आलो. पप्पाई काढलं बघा मस्तपैकी आणि पप्पाई घेऊन आलो घरात. ना आंघोळ बिंघोळ केली आहे, कपडे घाला चालू केली आहे. मस्तपैकी कपडे बिपडे घातली, कारण की जायचं होतं आपल्याला आज वास्तुकला. पाहुण्यांच्याकडं वास्तूक होतं आणि कपड्याची बटणं बिटणं घातली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, अष्टगंध लावल्याशिवाय आपल्याला आपला दिवस चांगला जात नाही. आपण हिंदू आहे त्यामुळं का नाही आपण अष्टगंध लावतोय बघा, त्यामुळे सुट्टी देत नाही. मग अष्टगंध लावल्यावर कसा दिसतोय वाघ, नाद खोडा हो. आपल्याला हिंदू म्हणून ओळखतात बघा. अष्टगंध आणि आपल्या गाडीला झेंडा आहे. तिथनं जेवाय बसतो बघा ताटावर. चपाती बिपाती सुक्कं मस्तपैकी गरमागरम चालू होतं. आई इकडं चपाती करायला चालू होती आणि इकडं गरमागरम जेवाय चालू होतं. मग तिथनं मित्राला घेतलं आणि आलो बघा थेट चिखलीमध्ये. ताटं बघितली, 2-3 प्रकारची ताटं बघितली. मग त्यातली थोडी पसंत केली. मग ताटं घेतली बघा, 6 घेतली, अर्धा डझन द्यायची असतात. मग तिथनं लगेच नाव घाला म्हटलं. ओमकार महादेव सुपले यांच्याकडून सप्रेम भेट असं नाव घाला म्हणून सांगितलं. नाव त्यानं घालून झाल्यानंतर बघा कसं नाव दिसतंय काय. नाव घालून झाल्यानंतर गाडी जरा आमची घाण झाली ओ व्हिलन. मग गाडी धुवायला आलो बघा. गाडी जरा चकचकीत धुली आणि धुवून झाल्यानंतर का नाही बघताव तर काय गाडी चालू विना. तिथं आणि बोंबाबोंब सगळी का नाही जाईल तिकडं पनवतीच लागत्या बघा. चॉक बाद झाला, चॉकला आणि 100 रुपये घातलं. मग चॉक इथं बसून घेतला, इथं मिस्त्री जवळच साईडलाच मिस्त्री होता. मग चॉक त्यानं बसून घेतला. चॉक त्यानं बसून झाल्यानंतर मग आलो बघा घराकडनं आलो. मग आईला घेतलं आणि थेट म्हटलं जाव्या चला पांगेला जायचं होतं. पांगेला पाहुण्याचं वास्तूक होतं. मग आई आणि मी मस्तपैकी गाडीवरून चाललेलो बघा. मग चाललाव. मग तिथनं गेलाव तिथं पांगेच्या तिथं वास्तूच्या तिथं गेल्यानंतर का नाही बसलो बघा इथं ताटावर जेवायला. डबल वेळा हो, सुट्टी नाही. सकाळी पण नाही संध्याकाळी. मग तिथनं साईडला इकडं पवनचक्की दिसत्या बघा आणि हे पाहुण्यांचं घर नवीन. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर फॉलो करून जायला लागते ओमी ब्लॉग्सला. सप्लायचे जय हिंद जय महाराष्ट्र.